नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता जानकी आणि सखीने आता एक रिंगण केलेलं असतं आणि ते रिंगण पेटवून लावलेलं असतं बरोबर मध्ये आता प्रिया असते आणि प्रिया स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप जास्त आरडाओरडा करत असते आणि जेव्हा ती रडत असते ना तेव्हा सुद्धा आता कोणाला काही फरक पडत नसतो. तिकडे आता अश्विन, अर्जुन, सायली, प्रतिमा, सुमन, कल्पना सगळे जण हजर असतात आणि चारही बाजूने तिच्या कोणी ना कोणी उभं असतं. त्याच वेळेला प्रिया आरडाओरडा करत सांगत असते की अश्विन, अरे अश्विन प्लीज यार, अरे मला वाचवा, कोणीतरी वाचवा रे, मला माझ्यावर काय वेळ आली. ही असं बोलून आता मात्र आरडाओरडा तिच्या सुरू असतो. पण आता लगेचच सायली म्हणत असते की तुला कोणीही वाचवणार नाही. तू जर आमची कोणाची पर्वाह करत नसशील तर आम्ही तुझी पर्वाह का करायची, कारण आता प्रतिमा आत्यांवर सुद्धा हाच प्रसंग येणार होता. तेव्हा तू कुठे आमची काळजी केलीस? तुला आमच्याबद्दल काही वाटलं का नाही ना? मग आम्ही सरी का विचार करू या सगळ्याचा? तर आता ती अश्विनला सुद्धा म्हणत असते की अश्विन, अरे प्लीज यार बघ ना, मला हे लोक कसंही करतायत, प्लीज आता तूच मला वाचव, बाकी कोणालाच माझ्याबद्दल काही वाटत नाहीये बघ ना. असं बोलून आता आरडाओरडा सुरू असतो. आता जेव्हा हा आरडाओरडा सुरू असतो ना तेव्हा मात्र आता सखी आणि त्यासोबत सुद्धा आता तिला चांगलं सुनावू लागते आणि म्हणत असते की तू तर आम्हाला काही सांगूच नकोस. तू आता बघितलंस ना, जेव्हा स्वतःच्या आईचा जीव धोक्यात होता तेव्हा तू तिची किती काळजी घेतलीस, ते तुला ना काही सुद्धा वाटत नाही. जर तुला इतकंच वाटलं असतं ना तर तू काहीतरी प्रयत्न तेव्हाच केले असते. म्हणून आम्ही तरी तुला आता कशाला वाचू, आम्हाला नाही बाबा जेवणाराम. ही एक काम करतो सखी, एक काम कर, फायर ब्रिगेडला कॉल कर, नाही तर थांब आपण कोणाला तरी दुसऱ्यालाच कॉल करून बोलूया मुद्दामून, जसा प्रियाने टाइमपास केलेला असतो ना, अगदीच तसाच टाइमपास ना आता या दोघीही जणी करत असतात. याचा जीव नुसता वर खाली होत असतो. तिला वाटत असतं की आता आपल्याला कोण वाचवणार आहे की नाही, का आपल्यावर हे सगळं काही घडणार आहे, नाही काही झालं ना तरी सुद्धा काहीतरी प्रयत्न तर करायलाच हवे. असं बोलून ती आता गयावया करत असते. पण तिला आता कोणी सुद्धा जुमानत नसतं. सरळ तिच्या तोंडावर सांगितलेलं असतं की तुझी हीच लायकी आहे. अश्विन तर म्हणतो की मी काय म्हणून तुझ्यासोबत लग्न केलं ना, एका पॉइंटला मला कधी कधी तेच वाटतं, चूक झाली माझी तुझ्यासोबत लग्न करून. आता मात्र ती रडत असते आणि म्हणत असते की मला कळत रे तुझे काय हाल होतायत ते, पण आता मला इथून बाहेर काढ प्लीज अश्विनी, आता तूच मला बाहेर काढू शकतो. पण अश्विन म्हणत असतो की मला काही फरक पडत नाही, यात होरपवली मेलीस तरी सुद्धा. मग आता ती विनवणी करतच आता बोलत असते. प्रतिमा आत्यांना सांगत असते की तू तरी घाड ग, मला आई बाहेर, आई तू अशी काय करते? तू मला जन्माला घातलेला आहेस, मी तुझ्या पोटून जन्माला आलीय आणि तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? त्यावर मात्र आता तिला लगेचच प्रतिमा बोलत असते की मला वाटते ना, मला वाटते की तुला धावत येऊन वाजवावं का, तर तू माझी मुलगी आहेस. पण नाही, कारण मी आता स्वतःला खूप जास्त थांबवलं आहे. तुला जर माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर मी का तुझ्याबद्दल काही वाटून घेऊ? जेव्हा मी आगी थोर पडत होते हे तुला कळलं होतं तेव्हा तू मला कोणत्या क्षणी वाचवायला आली नव्हतीस. तू इकडे तिकडे फक्त विचार करत राहिलीस. तुला जर एवढंच वाटलं असतं ना तर तू माझ्यासाठी सगळं सोडून आली असतीस, पण तू ते केलं नाहीस. तुला तिथेच आम्ही ओळखलं की तू माझ्यासाठी किती काय करू शकते ते. त्यामुळे आता जरी आगी थोर पडून ते मेलीस ना, आगी थोर पडून तुला काही झालं ना तरी सुद्धा मला काही फरक पडणार नाही. या भाषेतच आता प्रतिमान सांगून टाकलेलं असतं, कारण प्रतिमाला खरंच काहीच वाटत नसतं, कारण प्रतिमा ओळखून गेलेली असते. हिला माझ्याबद्दल माया वाटत नाही तर मी हिची माया का करू? मग आता इकडे असणारी सायली ही म्हणत असते
की ही तुझी शिक्षा आहे. जेव्हा तुला कळलं होतं की आपली आई प्रतिमाहत्या यासुद्धा या आगीत होरपळतात, तेव्हा तू काळजी घेतलीस नाही. मग आता तुझी काळजी का म्हणून आम्ही घ्यायची दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं सखी, आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या जानकी. या दोघी जणी म्हणतात की आईचं प्रेम ना हे वेगळंच असतं, पण ज्याला हे मिळतं ना त्याला कुठे कळणार आहे. मग दुसरीकडे आता सखी आणि जानकी म्हणत असतात की चला आम्ही येतो, कारण ऑलरेडी ना खूप जास्त उशीर झालेला आहे, आणि कधीही तुला मदत लागली ना तेव्हा हक्कान हाक मार असंही आता सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणत असते की माझ्या एका हाकेवर तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात, आणि तुम्हाला सुद्धा माझी कधीही गरज लागली ना तरी मी सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच मदतीसाठी धावून येईल असं देखील सांगितलेलं असतं. पण इकडे मात्र प्रियाचा आरडाओरडा सुरूच असतो. प्रिया म्हणत असते की मला बाहेर काढा इकडं ना, प्लीज प्लीज मला बाहेर काढा. पण आता तिला बाहेर कोणीही काढत नसतं. सरळ आता सांगितलेलं असतं की तुला इथेच राहायचं आहे. मग आता कसंबसं तिला थोड्या वेळाने बाहेर काढलं जातं, पण तिला त्या आगीचे चटके तर मजबूत लागलेले असतात, आणि त्यामुळेच ना तिला आता वेदना होऊ लागलेल्या असतात. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास होत असतो ना, तेव्हा मात्र ती म्हणत असते की आज मला इतका त्रास झालाय ना, तर त्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी तर शांत बसणार नाही असं वाटत होतं. एका पॉइंटला मला सगळं काही मारून टाकतात की काय, अक्षरशः जळून जळून नकोच झालं होतं असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती एकटीच बडबडत असते ना, तेव्हाच ना दारावर आता रविराज आलेली असतात, आणि रविराज जोरजोरात आवाज देत असतात, कारण रविराजांना आत्या कळलेलं असतं की प्रियाने काय काय कांड केले आहेत ते. दुसरीकडे प्रिया ही आता त्या स्टोर रूममध्ये असते. तिला सुद्धा रविराजा यांचा आवाज ऐकू जातो. ती म्हणत असते की हा आता किल्लेदार इथे कशाला आलाय याने, तर आता माझे प्रॉब्लेम्स वाढवून ठेवलेले आहेत असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ना ती लगेच यायला निघते, तेव्हा आता प्रताप, कल्पना या सगळ्यांना आवाज देऊन खरं तर रविराजांनी बोलवून घेतलेलं असतं. कारण आहे ना, मुळात ना त्यांना हा प्रसंग आवडलेलाच नसतो की या घरामध्ये त्या पियाला ठेवून घेतला आहे ते, आणि म्हणूनच ते म्हणत असतात की तिने एवढं सगळं केलं आहे तरी सुद्धा मुळात मला कळत नाहीये की तुम्ही तिला घरात का ठेवलं आहे. तिला घरात ना बाहेर काढा. दुसरीकडे आता अहो प्लीज थांबा ना, एवढं रागराग करू नका, एवढी चिडचिड करू नका असं देखील प्रतिमा बोलत असते. पण आता प्रतिमा आत्यांवरच चिडलेले असतात. रविराज म्हणत असतात की आज जे काही आपण सहन करतोय ना ते सगळं काही तुझ्यामुळे, तूच तिला लाढवून ठेवलीय, आणि आज या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. सुमनही आता रविराजांना समजवत असते आणि म्हणत असते की भाऊजी तुम्ही समजताय तसं काही सुद्धा नाहीये. परंतु आता रविराज ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. रविराजांना असंच वाटत असतं की या लोकांचं ऐकलं म्हणूनच तर आता इथे ती येऊन इतका त्रास देते. या लोकांना खरंच ना तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवलेली नाहीये या मुलीने, कारण अश्विन समोर आता त्यांना नकोच झालेलं होतं. सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आता समजलेल्या होत्या, आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी समजलेल्या ना तेव्हा मात्र आता नकोच झालेलं होतं. तसंच आता अश्विनची ते माफी सुद्धा मागत असतात. अश्विनला म्हणत असतात की खरंच ना मला ना आता राग येतोय, तुझ्याबद्दल काय झालं हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर येतोय. नको रे, तुझ्याबरोबर ही व्हायला नको होतं असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता रविराज खूप जास्त चिडलेले असतात. त्यांना कसं आता शांत केलं जात असतं, आणि जेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी सांगून शांत केलं जात असतं ना तरीसुद्धा ते खूपच जास्त हायपर झालेले असतात. आणि तेव्हाच ना आता त्यांना थांबवायचा प्रयत्न हा सुरू असतो. त्यांना सांगितलं जातं असतं की नका इतकी काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील.
पण आता ते एकदमच चिडलेले असतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नाही. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि प्रिया येऊन या आता अक्षरशः हातापाया पडू लागते आणि म्हणत असते की बाबा प्लीज 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 मला माफ करा, मी काहीच चुकीचे केलेलं नाहीये. उलट आहे ना, तुम्हाला सांगू का, या सगळ्या चुकीच्या गोष्टींना या सायली आणि अर्जुनमुळे झालेल्या आहे. मी काहीच केलेलं नाहीये, या लोकांनी मला मिळून फसवलं आहे. असं देखील आरडाओरडा करून ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा रविराज तिच्यावर एकाही शब्दाने विश्वास ठेवत नाहीत. सरळ सांगतात की नाही, काही झालं तरी आमच्यात तुझ्यावर विश्वास नाही आहे. त्यामुळे तू आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायला येशील आणि आम्ही तुझं ऐकू असं वाटत असेल तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. सरळ सरळ सांगून टाकलं जातं. पण दुसरीकडे मात्र तरीसुद्धा ती हातापाया पडत असते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज मला माफ करा, या सगळ्यामध्ये खरंच माझी काही चूक नाही आहे. मला ना या सगळ्यामध्ये अडकवलंय. मी एकदम साधी सरळ मुलगी आहे. मी सोजवय आहे. तरीसुद्धा या घराघरातले कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. असंही आता बोललं जात असतं. मग तरी सुद्धा तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. खास करून रविराजांना चांगलंच माहिती होतं की ही कशी आहे आणि काय पातळीची आहे ती, आणि त्यामुळे रविराजना तिला आता इग्नोरच करत असतात. रविराजांना काही फरक पडत नसतो. कळत नसतं की या सगळ्या काही गोष्टी एवढ्या भयानकमध्ये घडल्या आहे का, आणि त्याच वेळेला ते बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात आणि काही गोष्टी समजवत सुद्धा असतात. आणि ते म्हणत असतात की एवढं सगळं झालं, मला तर काहीच यातलं माहीत नाही. रविराज नाराज असतात. त्यावर सायली त्यांना समजावते आणि सायली म्हणत असते की बघा रविराज काका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला तर हेच म्हणायचे आहे की तुम्ही जर स्वतःला त्रास करून घ्याल ना तर अजून अडचणीत. यापेक्षा प्लीज प्लीज स्वतःला सावरा. आणि तुम्ही म्हणता ना तुम्हाला अजून एक मुलगी आहे, तर मी तुमचीही मुलगीच आहेच की मग तुम्ही मला माझाच विचार करा ना, कशाला इतका बाकीच्यांचा विचार करता. असंही म्हणून ती आता सगळ्या काही गोष्टी सांगून समजावू लागते. आणि जेव्हा एवढ्या छान पद्धतीने ती समजावत असते ना, तेव्हा मात्र आता प्रतिमा लगेच सायलीला येऊन मिठी मारते. तर आता रविराजांच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. तर सायली आता हळूच जाऊन रविराजांचे डोळे सुद्धा पुसते. रविराजही तिथे उठून उभे राहतात. तर सायली हळूच त्यांचे डोळे पुसून त्यांना सुद्धा आता घट्ट मिठी मारते. तर रविराजही अगदीच प्रेमाने तिला जवळ घेतात, कारण त्यांना सुद्धा आता एकच मुलगी आपली वाटत असते, ती म्हणजे सायली. सायलीवर ते अगदी मनापासून प्रेम करत असतात. म्हणत असते की आता तुम्हाला बरं वाटतं ना, तर चला आता बाहेर चला पटकन, थोडसं का होई ना खाऊन घेऊया. परंतु ते ऐकत नसतात. तर सायली म्हणत असते की मला तुमचं आता काही ऐकायचं नाहीये, तुम्ही माझ्यासोबत चलताय. आणि अर्जुनही म्हणत असतो की हो सायलीचा शब्द, तो अंतिम शब्द तुम्हाला तुमच्या मुलीच ऐकावंच लागेल. मग काय अर्जुनच्या आणि सायलीच ऐकून प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज हे दोघंही जण बाहेर जायला निघतात. कारण आता सायलीने त्यांच्यावर एवढी दादागिरी केली म्हटल्यावर त्यांना तर जेवायला बाहेर तर जावंच लागणार. आणि त्यामुळेच ना आता ते जेवायला बाहेर जायचं ठरवतात. मग आता अर्जुनही खुश होतो. सायलीने आता प्रतिमा रविराजांचा हात धरलेला असतो आणि त्यांना बाहेर घेऊन येते. इथे सगळी जण डायनिंग टेबलवर वाट बघत असतात. सायलीवर पूर्ण सगळ्यांचा भरोसा होता की नक्कीच ती घेऊन येणारच, आणि खरंच ती घेऊन आलेलीच असते. आणि तेव्हाच ना आता सगळी जण खुश असतात. पण दुसरीकडे मात्र मुद्दामूनच ना आता छेडायचं काम अस्मिताला सुरू असतं. मिताला बघितल्यानंतर आता मात्र काय बाळाला झोपवलेस का, अर्जुन मुद्दामून म्हणतो. आणि बाळाला झोपवून स्वतः इथे जेवायला आलीस, त्याच्या जेवणाच काही बघितलं आहेस का त्याला. अरे मी आताच फीडिंग वगैरे करून आली, उगाच मला नाव ठेवू नका. अश्विन म्हणतो काही नाही,
हिला ना फक्त स्वतःच्या पोटाचं पडलेलं असतं. अश्विन आणि अर्जुन आता मुद्दामूनच ना तिची मजा घेत असतात आणि तिची मजा घेत असताना ती सुद्धा त्यांना उत्तर देत असते. पण चैतन्य सुद्धा तिच्या बरोबरीला असतो. चैतन्य म्हणत असतो की उगाच आहे ना, तिला काही बोलून नाव ठेवूच नका. मुळात तुम्हाला माहीत नाहीये, पण ती आधी सख्यात आधी बाळाचा विचार करते आणि मग स्वतःच्या पोटापाण्याचा. असंही आता जो चैतन्य आहे तो मात्र अस्मिताची बाजू घेऊन बोलत असतो. अस्मिताची बाजू घेऊन जेव्हा तो बोलतो ना, मात्र आता अस्मिता म्हणत असते की बघितलंत का, तुम्ही सक्के भाऊ असून ना तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही. बघितलंत ना याला माझ्याबद्दल किती काय काय वाटतं ते नाही, तर तुम्ही तर माझी काळजीही घेत नाही. असंही आता म्हटलं जात. एवढं सगळं बोलूनही आता तो जेव्हा आवाज करत असतो तेव्हा मात्र आता इकडे चैतन्य जेव्हा बाजू घेतो ना, तेव्हा मात्र आता अर्जुन आणि त्याचसोबत अश्विन मुद्दामून अस्मिताची मजा घेत असतात आणि अस्मिताला म्हणत असतात की हो राहू दे, हा राहू दे, हा कोण आला मोठा, तुम्हाला माहीत नाहीये. अस्मिता बाळाची किती काळजी करते, ती बाळाची काळजी घेते आणि मग नंतर स्वतः जेवायला येते. तुम्ही उगाच आहे ना तिला काही बाई बोलून भडकवू नका, असं देखील बोलून आताच तिथे आता सचिन येतो. सचिन मुद्दामूनच आता चैतन्य आणि अस्मिताला हसताना पाहतो आणि तो त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की सचिन भाऊजी, तुम्ही आलात का, या ना जेवायला बसा, तुम्हाला जेवायला वाढते. त्यावर तो म्हणतो की नाही, खरं तर ना मला निघायचे आहे. मग मी तेच सांगायला आलो होतो की मला ना यायला उशीर होईल, माझं जरा काम आहे बाहेर. असंही आता तो सांगत असतो. त्यावर मात्र इकडे अस्मिता काहीच रिएक्ट करत नाही, कारण अस्मिताला माहिती आहे की रिएक्ट करून काही फायदाच नाहीये, कारण ती बरोबर ओळखून होती की हा नेम काय करतोय ते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या म्हणूनच मग ती आता त्याला काहीच नाही बोलत होती. ती सरळ म्हणत असते की ठीक आहे, तुला जायचं आहे ना, तर तू जा सरळ. तिने आता सांगितलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे, जेव्हा ती बोलते ना तेव्हा तरीसुद्धा तिला आता सांगितलं जातं की ठीक आहे, पण तुम्ही जरा जेवता का, असं करू नका, थोडंसं तरी खाऊन घ्या, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, पण तरीसुद्धा अस्मिता काही स्वतःहून बोलत नसते की तुम्ही जेवून घ्या. अस्मिताने आता स्वतःहूनच नाही म्हटलेलं असतं ना, म्हणूनच आता इथे सचिनही म्हणत असतो की हो, अस्मिता म्हणते ते बरोबर आहे, ऑलरेडी मला जायला उशीर होतोय, मी निघतो. आता अस्मिताने स्वतःच मन घट्ट केलेलं असतं आणि अस्मिताने स्वतःचं मन घट्ट केल्यामुळेच ना आता अस्मिताला सचिन कुठेही बाहेर गेला तरी तिला काही फरक पडत नसतो, म्हणूनच ती बोलत असते. मग सचिन आता तिकडून निघून जातो, तर घरातले कोणीच सचिनला काहीच बोलत नसतात, फक्त सायली आणि अस्मिता त्याच्याशी बोलत असतात. तर आता अजिपा सायली विचार करते, सचिन गेल्यानंतर खरंच ना चैतन्य भाऊजीमुळे अस्मिताच्या वागण्यात किती बदल झाला आहे ना, खरंच ना खूपच वेगळाच बदल झाला आहे. अस्मिताने काहीतरी वेगळाच निर्णय घेतलेला दिसतोय. मग दुसरीकडे आता अस्मिता म्हणत असते की ज्या माणसाला आपल्याबद्दल काही वाटत नाही त्या माणसाची आपण तरी मुळात काळजी कशाला करत बसायची, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सगळी जण अस्मिताच्या या बोलण्यावर खूप जास्त खुश असतात आणि त्यामुळे आता अस्मितालाही म्हणत असतात की चला आता आपण जेवायला सुरुवात करूया, ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे. असं बोलून आता ती लोक जेवायला सुरुवात करत असतात. तर इकडे आता चैतन्य जेव्हा जेवून होत ना तेव्हा म्हणत असतो की वाह रे वाह, कोणाच्या तरी फरक पडलेला दिसतंय. चैतन्य गुरुने ज्या गोष्टी सांगितल्यात त्यामुळे आता तुमच्या वागण्यात मला फरक दिसतोय, असंही आता चैतन्य मुद्दामहून अस्मिताची मजा मस्करी करत म्हणत असतो. अस्मिता म्हणत असते की अरे मला माहिती आहे रे,
या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या भयंकर अशा आहे, कारण तो कुठे जाणार होता ना हे सगळं मला माहिती होतं का. कुठे जाणार होता काही कळलं होतं का तुला, असंही आता विचारलं जातं. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की आज मी जेव्हा त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या मागून मला साक्षीचा आवाज आला होता. तर हे ऐकल्यानंतर चैतन्यला तर धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो म्हणजे हा माणूस अजूनही सुधारलेला नाहीये, आणि याचा अर्थ तो अजूनही तिच्यासोबत आहे ना. स्वतःही डुबणार, ती पण डुबते आणि स्वतःही ह्यालाही घेऊन डुबणार आहे. बघ याचे काय हालत होणार आहे नंतर. त्यावर अस्मिता बोलते की आता मला काही फरक पडत नाही, मला आता या विषयावर पुढे काही बोलायचंही नाहीये मुळात आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी नकोच असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तिथे इथेच ना अर्जुन आलेला असतो. आणि अर्जुन आता बाजूला घेऊन तो चैतन्याशी बोलत असतो. चैतन्याला म्हणत असतो की संतोषच्या दुसऱ्या घराचा पत्ताही सापडला आहे, म्हणजे त्याने त्याच्या आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन जे आहे ते पटकन तिकडून जायला निघतात, कारण त्यांना ना आता लवकरात लवकर जायचं असतं. आणि तेव्हा आता जेव्हा ते तिकडून जायला निघतात ना तेव्हा मात्र आता पुढचं प्लॅनिंग त्यांचं ठरलेलं असतं की नेमकं काय काय करायचं आहे ते, आणि त्याचसाठी ते बाहेर पडलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता हे लोक जायला निघतात, पण जातानाच आता सिनियरशी बोलण्यासाठी अर्जुन थांबलेला असतो. रविराजांना सांगत असतो की प्लीज काही झालं ना तरी इकडन कोणी जरी बाहेर पडलं म्हणजे खास करून प्रिया तर आम्हाला प्लीज कळवा, कारण आता ती लोक एका महत्त्वाच्या कामाला चाललेले असतात. आणि त्याचसाठी आता त्यांनी आधीच या सगळ्या काही गोष्टी या रविराजांना सांगितलेल्या असतात. सायली अर्जुन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आधी ते जाऊन संतोषच्या बायकोला भेटतात, पण तिथून निघताना ना प्रियाच्या डोक्यामध्ये इथे प्लॅनिंग सुरू असतं. प्रिया विचार करते की आता मला माझी पावलं हलवावी लागतील, काही ना काही करावं लागेल, नाही तर सगळं काही माझ या अंगाशी येईल. आणि म्हणूनच तिने जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले पेपर्स असतात ते मिळवलेले असतात आणि पेपर्स ते काढलेले असतात. आणि हे नेमकं कृष्णाने बघितलेलं असतं. कृष्णा जेव्हा या सगळ्या गोष्टी बघते तेव्हा तिने लगेच फोन करून सायली अर्जुनला सांगितलेलं असतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला कृष्णा सगळं सांगते की इथे प्रिया आली होती आणि तिने माझ्या जमिनीत येऊन काहीतरी काढलेलं आहे. मग ही गोष्ट कृष्णाला कळते तेव्हा तिने सायलीला सांगितलेली असते. मग आता सायली अर्जुन प्रियाचा कसा बोर्ड वाजवतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.